नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते नागपूर शहर पोलीस शिपाई भरतीच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नांच्या विश्लेषणामध्ये. तर नागपूर शहर महत्त्वाचा पेपर आहे, जो 2024-25चा पेपर होता, जो आता 26 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आला. ठीक आहे. तर याच्यामध्ये टोटल किती प्रश्न आले होते, कोणत्या कोणत्या टॉपिकवर होते आणि लेवल काय होती प्रश्नांची, हे सगळं डिटेलमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूयात नागपूर शहरचे मराठी व्याकरणाचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे मराठी व्याकरणाचा. केंद्र सरकारने सर्वप्रथम कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय? मराठी, संस्कृत, तमिळ आणि आसामी. केंद्र सरकारने सगळ्यात पहिले कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला? अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा, जी भाषा पूर्वीच्या काळीही अस्तित्वात होती आणि ज्या भाषेने तिचं अस्तित्व आत्ताच्या काळातही टिकवून ठेवलेलं आहे, मग त्या भाषेला आपण म्हणतो अभिजात भाषा. ठीक आहे. मग अभिजात भाषा टोटल किती आहेत आपल्याकडे? टोटल अभिजात भाषा 11 आहेत, राईट. आधी 6 होत्या, त्याच्यानंतर 5 ॲड केल्या गेल्या आणि आता झाल्यात 11 भाषा. ठीक आहे. काय येईल बरोबर? तर अभिजात भाषेचा दर्जा, सगळ्यात जुनी भाषा जी आहे तीच अभिजात भाषा सगळ्यात पहिली. कारण जुनी भाषा कशावरून ठरतो? ज्या भाषेला सगळ्यात पहिले अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला ती भाषा सगळ्यात जुनी. ठीक आहे. अभिजात भाषा आहेत तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम, उडिया, संस्कृत, मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या 11 भाषा अभिजात भाषा आहेत. तर यांच्यामध्ये सगळ्यात पहिले तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. तमिळला 2004 साली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि संस्कृतला 2005 साली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. आणि आत्ता 2024ला काहीतरी 3 ऑक्टोबर 2024ला 5 म्हणजे मराठी, प्राकृत, पाली, आसामी, बंगाली या 5 भाषांना 2024ला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणजे मराठी आणि आसामी सुद्धा 2024. सगळ्यात जुनी भाषा ठरली तमिळ. ऑप्शन 3 आला इथे, राईट. पुढचा प्रश्न आहे, शासन निर्णय 2022 नुसार मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? आता जो शासन निर्णय झाला 2022ला जो शासन निर्णय झाला, टोटल 52 वर्णांची वर्णमाला आधी पण होती, बरोबर ना? आणि आता यावर्षी सुद्धा टोटल 52 वर्ण मराठी वर्णमालेमध्ये आहेत, हे फायनल झालेलं आहे. ठीक आहे. किती वर्ण आहेत? 52. म्हणून ऑप्शन 4 आला, राईट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वर्ण हा औष्ठ्य वर्ण नाही? प, फ, ब आणि व. औष्ठ्य वर्ण म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करताना होठांची हालचाल होते त्याला आपण म्हणतो औष्ठ्य वर्ण. प, फ, ब, भ, म आणि उ, ऊ हे आहेत औष्ठ्य वर्ण. त्यामुळे ऑप्शन कुठला राईट? प, फ, ब आहे. व हा दंतौष्ठ्य आहे, फक्त औष्ठ्य नसून दात आणि ओठ दोघांचाही वापर होतोय, म्हणून त्याला आपण म्हणणार दंतौष्ठ्य. ठीक आहे. ऑप्शन 4 राईट. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणते व्यंजन हे शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे व्यंजन नाही? शेवटी स्वतंत्र उभा दंड, शेवटी स्वतंत्र, बघा शेवटी स्वतंत्र आहे, जोडलेला नाहीये. बट इथे शेवटी दंड आहे बट जोडलेला आहे. ठीक आहे. शेवटी दंडाला जोडलेला वर्ण आहे तो. ठीक आहे. ऑप्शन 1 आला, राईट. पुढचा प्रश्न बघूयात आपण. नीरव या संधीचा विग्रह आपल्याला करायचा आहे. नीरव खूप सोपा विग्रह आहे. काय येईल बरोबर? तर बघा, नि विसर्ग अधिक रव, विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आलाय, बट मृदू वर्ण म्हणून विसर्गाचा रच आलाय. तर मग ह्या रचा लोप होतो आणि मागच्या वर्णाचा ऱ्हस्व वेलांटीची दीर्घ वेलांटी होते, म्हणून ऑप्शन 1 राईट. विसर्ग र संधीचंच हे उदाहरण आहे. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, नमस्कार हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? नमस्कार. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि विशेष संधी. काय येईल बरोबर? नमस्कार. नम विसर्ग अधिक कार, विसर्गाचा स झालाय म्हणून विसर्ग स संधी म्हणायचं इथे. ठीक आहे. विसर्गाच्या मागे अ असून विसर्गाच्या पुढे क, ख, प, फ पैकी एक वर्ण आलाय म्हणून विसर्गाचा स होतो. नम विसर्ग अधिक कार, नमस्कार. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग आहे म्हणून ही झाली आपली विसर्ग संधी. ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते क्रियाविशेषण नाही विचारले? जे क्रियाविशेषण नाहीये, आज, काल, तिथे आणि जाईल. तर जाईल हे क्रियापद आहे. आज कधी,
आज, कधी, काल, कुठे, तिथे. काय येईल बरोबर मग? आता नीट तुम्ही बघू शकता, हा प्रश्न तसा तर रद्द करायला पाहिजे होता त्यांनी, कारण क्रियाविशेषण नाही, सॉरी, रद्द नाहीच होणार आहे, सॉरी हा. हे आहेत कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, हा आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, आणि हा डायरेक्ट क्रियापद म्हणूनच. यस, कालवाचक नाही विचारले, फक्त क्रियाविशेषण विचारले, म्हणून ऑप्शन 4 आला राईट. पुढचा प्रश्न आहे, धैर्य, कीर्ती, गारवा, आनंद ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम आणि समूहवाचक नाम. काय येईल बरोबर? आता धीर पासून धैर्य, गार पासून गारवा, कीर्ती आणि आनंद मुळातच भाववाचक नाम आहे, त्यांचा वापर विशेष नाम म्हणून केला जातो, बट हे मुळात आहेत भाववाचक नामे, म्हणून ऑप्शन 2 राईट. पुढचा प्रश्न आहे, मराठीमध्ये सर्वनामांचे किती प्रकार मानले जातात? सर्वनामांचे प्रकार 5, 6, 7, 8. सर्वनामांचे प्रकार किती आहेत? एकूण सर्वनामे 9 आहेत, बट सर्वनामांचे प्रकार मात्र 6 आहेत. ऑप्शन 2. कुठले कुठले? पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम, असे 6 प्रकार आहेत, म्हणून ऑप्शन 2 राईट. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तुळजा भवानी ही महाराष्ट्राची आई आहे. बाकी कोणी सर्वनाम दिसत नाहीये, म्हणजे ही याला अंडरलाईन आहे. काय येईल? पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम. काय येईल बरोबर? काय आहे? हा ही हे ह्या जवळची वस्तू दाखवणारे नामाऐवजी वापरणारे सर्वनाम म्हणजे दर्शक सर्वनाम. ठीक आहे, ऑप्शन 4 राईट. पुढचा प्रश्न, पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचं उदाहरण खालील 4 पर्यायांमधून आपल्याला ओळखायचं आहे. किती किरणे? सहस्र. कितवं वर्ष? 60वं. कितवा रंग? दुहेरी. किती गट? 10 10चा. पृथकत्व म्हणजे गट पाडणे, 10 10चा गट म्हणजे 10चा एक गट असं. म्हणून ऑप्शन 4 राईट. सहस्र हे पूर्णांकवाचक संख्या विशेषण, 60वे क्रमवाचक संख्या विशेषण, दुहेरी आवृत्तीवाचक संख्या विशेषण. पृथकत्व विचारलं होतं म्हणून ऑप्शन 4 राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य. मी चालतो, माझ्याकडून चालवले जाते, आई मुलाला चालवते, आईने मुलाला चालवले. काय येईल बरोबर? प्रयोजक क्रियापद म्हणजे वाक्यात जो कर्ता दिलेला असतो, कर्ता स्वतः क्रिया करत नसून दुसरंच कोणाकडून तरी क्रिया करून घेतोय, त्याला म्हणायचं आहे, त्याला म्हणतात प्रयोजक क्रियापद. मग कोण येईल प्रयोजक क्रियापद इथे? आई मुलाला चालवते. आता त पाहिजे शेवटी. बघा आता, आईने मुलाला चालवले आणि आई मुलाला चालवते, फरक आहे दोघांमध्ये. आई मुलाला चालवते, चालवणारी आई, बट चालण्याची क्रिया कोण करते? मुलगा करते, म्हणून हे ठरलं आपलं प्रयोजक क्रियापदाचं उदाहरण. ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न आहे, झटकन, पटकन, आपोआप, खरोखर ही शब्दरूपे अव्ययाचा कोणता प्रकार दर्शवतात? स्थलवाचक, कालवाचक, संख्यावाचक आणि रीतिवाचक. काय येईल बरोबर? कसा, कशी, कसे. तिने झटकन काम केलं. कसं काम केलं? कसं, कसा, कशी, कशाने प्रश्न विचारल्यावर जो शब्द भेटतो त्याला आपण म्हणतो रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. राईट, म्हणून ऑप्शन 4 आला इथे बरोबर. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा. सारख्या हा शब्द कशामध्ये येतो? योग्यतावाचक, संग्रहवाचक, कालवाचक आणि हेतुवाचक. त्या अगदी तुझ्यासारख्या आहेत, म्हणजे त्यांची योग्यता आहे तू तुझ्यासारखं बनण्याची, किंवा तू जशी आहे तशीच ती आहे, म्हणजे त्यांची योग्यता आपल्याला थोडक्यात इथे कळतीये. म्हणून सारख्या हा शब्द योग्यतावाचक शब्दयोगी अव्ययामध्ये येतो. ऑप्शन 1 राईट. पुढचा प्रश्न, हा, ठीक, बरं आहे, अच्छा ही कोणत्या प्रकारची केवल प्रयोगी अव्यय आहेत?
प्रशंसादर्शक, संमतीदर्शक, विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक. काय? ठीक आहे. हां हां, जी हां, हां, बरं आहे, बरं म्हणजे आपण म्हणतो ना बरं म्हणजेच बरं आहे. आणि अच्छा हे काय करतात? एखाद्या गोष्टीला आपली परवानगी आहे हे या शब्दांच्या बोलण्यावरून कळतं. म्हणजे हे शब्द आहेत आपले संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे, ऑप्शन सेकंड आला राईट. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. वाक्य आहे सभेत पत्रके वाटली गेली. कर्मणी प्रयोग, कर्मकर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग, यापैकी नाही. ओळखा. सभेत पत्रके वाटली गेली. वाटणारे कोण? दिलेले नाहीये. जो कोणी करता घेऊ कर्त्याला कडून प्रत्यय येईल. कळतंय? सभेत पत्रके वाटली गेली. वाटणारी कोण? दिलेलं नाहीये. वाटली ती काय? पत्रके. पत्रके झालं कर्म, कर्त्याला कडून प्रत्यय. शुभांगी मॅडम कडून सभेत पत्रक वाटले गेले. एक वचन अनेक वचन वाटली गेली. कर्माप्रमाणे क्रियापद बदलते म्हणून कर्मणी, आणि कर्त्याला कडून प्रत्यय आहे म्हणून कर्म कर्तरी. त्याचंच दुसरं नाव आहे नवीन, म्हणजे खरं नाव आहे त्याचं नवीन कर्मणी आणि टोपण नाव आहे कर्म कर्तरी. लक्षात ठेवा, कर्म कर्तरी आणि नवीन कर्मणी प्रायोरिटी उपप्रकाराला द्यायची असते नेहमी. त्यामुळे ऑप्शन सेकंड आला राईट. ठीक आहे, चला पुढे. खालीलपैकी कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण नाही? इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व हे 3 उपप्रकार आहेत. ओळखा. राम लक्ष्मण, पाप पुण्य, साखर भात आणि विटी दांडू. राम आणि लक्ष्मण इतरेतर द्वंद्व समास. पाप किंवा पुण्य वैकल्पिक द्वंद्व समास. विटी आणि दांडू इतरेतर द्वंद्व समास. साखर घालून केलेला भात किंवा साखर मिश्रित भात हा आहे आपला मध्यम पदलोपी समास. मध्यम पदलोपी कोणाचा प्रकार आहे? तर तत्पुरुषचा प्रकार आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन कुठला राईट आला? ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न आहे, मठ्ठा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत घेण्यात आलेला आहे? तमिळ, तेलुगू, कानडी आणि गुजराती. मठ्ठा शब्द कुठल्या भाषेतून घेतलाय मराठीत? मठ्ठा तमिळ भाषेतून मराठीत घेतलेला आहे म्हणून ऑप्शन फर्स्ट राईट. पुढचा प्रश्न, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. कृपण म्हणजे कंजूस, मग कंजूसला अपोजिट काय येईल? कंजूसला अपोजिट उदार, म्हणून ऑप्शन 3 राईट. उदार किंवा त्याला उधळ्या पण म्हणतात. हा समानार्थी, हा समानार्थी झाला कृपणचा. आपल्याला विचारलं विरुद्धार्थी, म्हणून ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न आहे, द्विप्रकल्प या शब्दाचा अर्थ. दोन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश, तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश, 2 नद्यांमधील जागा, तिन्ही बाजूंनी जमीन असलेला देश. द्विप्रकल्प म्हणजे तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश. ऑप्शन सेकंड राईट. पुढचा प्रश्न, गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराधासारखी उभी होती हे विधान कोणते वाक्प्रचार दर्शवते? तिची चूक झाली म्हणून मान खाली घालून बसली ते. नाही तर बायका कोणाचं ऐकत, कोणाला बोलून देत, बट स्वतःचं चुकलंय ना, ती प्रामाणिक आहे त्याबद्दल. चुकली आहे म्हणून शांत बसली आहे. म्हणजे काय केले तिने? काका दृष्टीने पाहिले, जीवाचे रान करणे, मनात मांडे खाणे, ही मूग गिळून गप्प बसणे. काय केले? मूग गिळून गप्प बसले म्हणजे शांत बसली आहे. सगळं समोरच्याचं बोलणं ऐकून घेते कारण स्वतःचं चुकलं हे तिला माहिती आहे. ऑप्शन 4 राईट. योग्य जोड्या जुळवायच्यात. वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ. पाणी पडणे, पाणी पाजणे, पाणी सोडणे आणि पाणी मुरणे. जे येते ते पहिले सोडवून घ्या. एखाद्या गोष्टीवर पाणी पडलं म्हणजे ती गोष्ट वाया गेली. एखाद्याला पाणी पाजले म्हणजे मार दिलाय. पाणी पाजलं म्हणजे खूप चोप देणे. पाणी सोडणं म्हणजे त्याग करणे, आणि कुठेतरी पाणी मुरणं म्हणजे कुछ तो गडबड है, दोषाला जागा असणे. ख, क, घ आणि ग. ख, क, घ आणि ग म्हणजे ऑप्शन कुठला राईट? तर ऑप्शन सेकंड राईट. बरोबर. ख, क, घ आणि ग, ऑप्शन सेकंड राईट. पुढचा प्रश्न आहे, बिनभाड्याचे घर असं कशास म्हटलं जातं? शाळा, स्वतःचे घर, तुरुंग आणि सरकारी निवासस्थान.
बिनभाड्याचं घर म्हणजेच तुरुंग. ऑप्शन थर्ड राईट. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरले जाते? दोन शब्द जोडताना म्हणजेच असं, किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास याला काय म्हणतात? संयोग चिन्ह. म्हणून ऑप्शन सेकंड राईट. 25 नंबरचा प्रश्न अलंकारावरचा आहे, नागपूर शिपाईचा, नागपूर शहर शिपाईचा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? अपनहुती, व्यतिरेक, श्लेष आणि चेतना गुणोक्ती. काय येईल बरोबर? ऊनहून प्रत्यय म्हणजे अतिरेक केलाय. अमृत उपमान आहे, देवाचं नामस्मरण उपमेय आहे, तरी पण उपमेयापेक्षा उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ दाखवलं गेलंय. अतिरेक केलाय म्हणून व्यतिरेक अलंकार. ऑप्शन सेकंड राईट. तर बरोबर नागपूर शहरमध्ये 25 पैकी 25 पेपर पॅटर्न फॉलो केलेला आहे. फाईल सेव्ह करते म्हणजे तुम्हाला अभ्यासाला नंतर कामाला येईल. ठीक आहे. बाकी अभ्यास करत राहा, रिव्हिजन चांगली करा. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर रिव्हिजनवर जास्तीत जास्त भर द्या. लेखी पेपरचा स्कोर वाढत नसेल तर पेपर सोडवल्यानंतर जे प्रश्न चुकलेत त्या प्रश्नांच्या कन्सेप्ट लगेच तिथल्या तिथं क्लिअर करून घ्यायच्यात. म्हणजे नंतर जरी हे प्रश्न रिपीट झाले तर तुमचे चुकत नाहीत. बाकी तुम्ही समजदार आहेत. थांबूयात. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद अँड थँक्यू सो मच.